मित्रांनो, आजकालच्या वाढत्या जीवनशैलीमध्ये आपण सर्व काही कमवत आलो आहोत, पण आजच्या तरुण पिढीमध्ये आपण पाहिले तर या स्पर्धात्मक व धावपळीच्या जीवनशैलीमुळे भरपूर समस्या आढळून येतात. त्यामध्ये विशेष करून गर्भधारणा होण्यास अडथळे येणे, PCOD, तसेच पुरुषांमध्ये स्पॅम स्पॉट कमी असणे, स्त्रीबीज व्यवस्थित न फुलणे असे अनेक प्रॉब्लेम्स असतात. आणि याला आधुनिक उत्तर म्हणजे IVF वगैरे अशा ट्रीटमेंट केल्या जातात. असे अनेक प्रयोग तंत्रज्ञानदृष्ट्या सुरू आहेत, पण सर्वांनाच आर्थिकदृष्ट्या हे परवडेल किंवा प्रत्येकाची परिस्थिती IVF साठी अनुकूल असतेच असे नाही. पण मित्रांनो, आपल्याला सांगावेसे वाटते की आयुर्वेदामध्ये नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्यासाठी खूप सारे उपाय सांगितले आहेत. त्यापैकी एक उपाय याची माहिती आपण घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. तत्पूर्वी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. मधुरम मातुलुंगतु शीतम रुचिकर मधु गुरुवृष्यम दुर्जरम च स्वादिष्टम च त्रिदोषनुत पित्तम दाहम रक्तदिशान्विबंध श्वासवकासकानो क्षयम हिक्काम नाशयेश्च पूर्वरेव मुदाहृतम. या ग्रंथसंदर्भावरून काहींना समजलेच असेल की आम्ही कशाबद्दल बोलतोय. तर मित्रांनो, हे आहे म्हाळुंग फळ, ज्याला गळलिंबू, बीजपूरक, मातुलुंग, रुचक, सुळेलिंबू, बीजार्ह अशा अनेक नावांनी संबोधले जाते. स्थानानुसार याची वेगवेगळी नावे आहेत. मित्रांनो, या आयुर्वेदिक औषधी वनस्पतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आयुर्वेदाच्या अनेक प्राचीन तसेच अर्वाचीन ग्रंथात या वनस्पतीच्या औषधी गुणधर्मांचे वर्णन पाहायला मिळते. बृहत निघंटू रत्नाकर या ग्रंथमालिकेतील शालिग्राम निघंटू या ग्रंथात म्हाळुंगाच्या विविध औषधी उपयोगाबाबत सविस्तर माहिती मिळते. हे फळ मुतखडा, मूळव्याध, उलटी, जुलाब, पोटदुखी, मलबद्धता, जंत, दमा, खोकला, रक्तसंबंधी किंवा श्वाससंबंधी कोणतेही विकार अशा अनेक आजारांवर उपयोगी आहे. तसेच या फळाचे सेवन केल्याने त्रिदोष म्हणजे वात, पित्त आणि कफ यांचे संतुलन राहते आणि आपल्या शरीरातील धातू वाढण्यास मदत होते. या सर्व आजारांवर म्हाळुंग हे फळ जालिम औषध आहे. तर मित्रांनो, या म्हाळुंग फळाच्या खाण्याच्या पद्धतीवरून वेगवेगळे आजार बरे होतात. म्हणजे की मूतखड्यासाठी खाण्याची पद्धत वेगळी असते, मूळव्याधसाठी हे फळ वेगळ्या पद्धतीने खाल्ले जाते. तर आजारांनुसार या फळाच्या खाण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. याची आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. आपल्याला कोणकोणत्या आजारांसंबंधी या फळाची सेवनविधी जाणून घ्यायची आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा. आम्ही आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून यथायोग्य सर्व माहिती शेअर करू. तर या व्हिडिओमध्ये या फळाची माहिती आणि अपत्य प्राप्तीसाठी हे फळ कसे उपयुक्त ठरते याबद्दल आपण थोडीफार चर्चा करूया. या म्हाळुंग वनस्पतीच्या अगदी मुळापासून ते पानापर्यंत फळ, फूल, पान, साल, खोड, मूळ आणि अगदी या फळाच्या बिया सुद्धा अशा सर्व भागांचा वेगवेगळ्या आजारांच्या चिकित्सेत उपयोग होतो. आणि जर आपण आता पूर्णपणे निरोगी आहोत आणि आपल्याला वाटतंय की आपण असेच लाईफटाईम कोणतेही मेडिसिन न घेता नेहमी स्वस्थ व निरोगी राहावे, तर या फळाचे जसे आपण लिंबूचे लोणचे करतो त्यानुसार याचे लोणचे करून आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये थोडे थोडे नियमित सेवन करून आपले आरोग्य आणखीन तंदुरुस्त करू शकतो. या फळाचे लोणचे जर आपण पावसाळ्यामध्ये खाल्ले, कारण पावसाळ्यामध्ये आजारांचे प्रमाण जास्त असते, तर या कालावधीमध्ये खाल्ल्याने आपली पचनसंस्था सुरळीत राहते, श्वाससंबंधी विकारांचा त्रास टळतो, तसेच इन्फेक्शन, त्वचेचे विकार कमी होतात, रोगराईपासून सुटका होते. त्यामुळे विशेष करून हे लोणचे पावसाळ्यामध्ये खूप लाभदायी ठरते. म्हाळुंग हे फळ आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहेच, त्याचबरोबर प्राचीन काळी विविध संस्कृतींमध्ये ज्या देवी देवतांच्या मूर्ती आहेत, शिल्पे आहेत, त्यांच्या हातात सुद्धा हेच फळ असते असे ज्ञातकांनी सांगितले आहे.
जसे की कोल्हापूरची अंबाभवानी महालक्ष्मीच्या उजव्या हातामध्ये हे फळ असते, तसेच कुबेर यांच्या हातामध्ये सुद्धा हे असते. यावरून आपल्याला समजते की हे फळ नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण आणि दैवी शक्तीने युक्त आहे. आणि काही ठिकाणी या फळाचा उपयोग ओटी भरण्यासाठी तसेच मंत्रविद्या, तंत्रविद्या अशा प्रकारच्या धार्मिक कार्यांसाठी सुद्धा उपयोग होतो. त्यामुळे या फळाला धर्मशास्त्रामध्ये सुद्धा खूप महत्त्व आहे असे दिसून येते. मित्रांनो, आपल्याला आश्चर्य वाटेल, जरी एखाद्या वेळेस चुकून चाऱ्यामधून तार किंवा खिळा जनावरांच्या पोटात गेला असेल तरी त्याला देखील ही वनस्पती वितळवण्याचे सामर्थ्य ठेवते. मग यासमोर मुतखडा तर काहीच नाही. होय, हे खरं आहे. त्यामुळे ही आयुर्वेदिक वनस्पती फक्त बहुगुणी नाही, तर एक प्रकारची संजीवनी अर्थात नवजीवन देणारे अमृतच आहे. तर मित्रांनो, या फळाचा विशिष्ट उपयोग म्हणजे हे फळ नैसर्गिकरित्या गर्भधारणेच्या प्रक्रियेमध्ये निर्माण झालेले अडथळे दूर करून गर्भधारणा होण्यास उपयुक्त ठरते. आज आपण आधुनिक पद्धतीनुसार IVF वगैरे ट्रीटमेंट घेतो, पण त्यामुळे काय होते की स्त्रियांमध्ये सिझरिंगचे प्रमाण वाढते. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या स्त्रीमध्ये उष्णता आणि वात वाढण्याची शक्यता जास्त असते. याचा आपल्याला आयुष्यभर पश्चाताप सहन करावा लागतो. मग अशा आधुनिक ट्रीटमेंट्सच्या अधीन होण्यापेक्षा असे नैसर्गिक उपचार करण्यास काही हरकत नाही. आणि या फळाने वात, पित्त आणि कफ या तीनही दोषांचे संतुलन राहते. त्यामुळे भविष्यात कोणतेही आजार संभवण्याची शक्यता कमी असते. पण हे म्हाळुंग फळ लिंबूवर्गीय आहे आणि अशा प्रकारात मोडणाऱ्या फळांच्या अनेक जाती बाजारात आज पाहायला मिळतात. त्यामुळे काही लोकांना माहीत नसते किंवा हे फळ तेच आहे हे लक्षात येत नाही. त्यामुळे आपण फसले जाऊ शकतो. म्हणून योग्य डॉक्टरांच्या किंवा याबद्दल जाणकारांच्या हातूनच हे फळ घेतलेले चांगले, म्हणजे आपल्याला तसे उचित परिणाम सुद्धा मिळतील. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अपत्य प्राप्तीसाठी हे फळ कोणत्या पद्धतीने, किती प्रमाणात आणि कोणत्या दिवशी घ्यायचे याबद्दल सविस्तर जाणून घ्यायचे असेल तर कमेंट करा आणि अधिक माहितीसाठी या नंबरवर संपर्क करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.